नाशिकमध्ये खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे अशी अवस्था दिसून आली आहे। नाशिकमधील मखमलाबाद रोड, चुपडा लॉन्स रोड, ड्रीम कॅसल रोड, फाडोल चौक अशा विविध ठिकाणी नाशिकमध्ये अक्षरशः नागरिकांचे अपघात होताना दिसून आले आणि वारंवार महानगरपालिकेला लक्षात आणून देखील खड्डे जैसे ते आहेत। त्यामुळे आता नागरिकांमध्ये आक्रोशाची भावना दिसून येत आहे। खड्डा आहे 2-3 वेळेस कंप्लीट केली, कोणी येत नाही। आता मगाशी 2 सकाळपासून 2-4 पडले, भरपूर वेळेस लोक पडलेले, लेडीज पडलेली, कोणी पडत राहतं आणि जखमा झाल्या, लोकांना लागलं झालंय, पाय घसरले वगैरे, फ्रॅक्चर पण झाले का? फ्रॅक्चर झाले। आणि किती दिवस महापालिकेने काही ऍक्शन घेतली? महापालिका ऍक्शन घेतली। आणि याबाबत काही पाहणी करून गेले कोणी अधिकारी आले किंवा काही? अधिकारी आले। रोज ऍक्सिडेंट होतात का याच्यावर? आणि साधारण किती ऍक्सिडेंट होत आहे रोडवर? दिवसात 2-3 ऍक्सिडेंट होतात या खड्ड्यावर। होतातच। आणि गंभीर कोणी दुखापत होते का? दुखापत म्हणजे लागतं, पाय वगैरे खड्डा जातो, फ्रॅक्चर वगैरे होत नाही, पण होतं का? होतं। आपण काय सांगाल नाशिक महानगरपालिकेला? एकदम भोंगळा कारभार आहे। लवकरात लवकर खड्डे बुजून दिले। काय ठिकाण काय आपला ऍड्रेस काय? राका लॉन्स पाशी हनुमानवाडी। राका लॉन्स पाशी हनुमानवाडी।